पूर्वी भावे घे भरारीच्या सोमवारच्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत। प्रत्येक चेहऱ्याचा आकार हा वेगवेगळा असतो आणि चेहऱ्याच्या आकारमानानुसार हेअरस्टाईल, मेकअप या गोष्टी ठरतात। त्यामुळे आज आपण हे जाणून घेणार आहोत की मुळात आपल्या चेहऱ्याचा हा आकार किंवा चेहऱ्याचा टाईप कसा ओळखायचा आणि हे टाईप्स कोणकोणते आहेत याबद्दल आपल्याला माहिती देतेय गौतमी। वेगवेगळ्या प्रकारचे चेहरे आणि वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स, प्रत्येक व्यक्तीचा एक वेगळ्या प्रकारचा फेस शेप असतो, म्हणजे चेहऱ्याचा आकार। आता प्रत्येक व्यक्तीचा आकार वेगळा असतो, पण एक थोडासा त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी येते की काही चेहरे एका पर्टिक्युलर शेपचे असतात। असेच काही फेसचे शेप्स आज आपण बघूयात। सगळ्यात पहिला जो चेहऱ्याचा शेप आहे तो आहे ओव्हल। तर ओव्हल शेप म्हणजे कसं की चेहरा उभा असतो आणि दोन्हीकडे एक इक्वल विड्थ असते चेहऱ्याची। दुसरा जो फेस शेप आहे तो आहे ऑबलॉंग। आता ऑबलॉंग म्हणजे उभट चेहरा, म्हणजे फक्त गोलाकार नाही आणि ओव्हल पण नाही, तर खरं तर लांब चेहरा जो असतो, जो थोडासा जास्त उभट असतो ओव्हलपेक्षा, त्याला म्हणतात ऑबलॉंग। तर ऑबलॉंग हा आपला दुसरा फेस शेप झाला। तसे हे फेसेस थोडे बारीक पण असतात, म्हणजे तसं बघायला गेलं तर ह्या फेसमध्ये तुमचं जे बोन स्ट्रक्चर आहे चेहऱ्याचं ते थोडंसं बारीककडे जातं। सो ते बारीक असल्यामुळे चेहरा अजून उभट दिसतो। जो तिसरा फेस शेप आहे तो आहे राऊंड। आता राऊंड म्हणजे गोल शेप जो आहे, बरेच चेहरे राऊंड शेपचे असतात। सो राऊंड शेपचे चेहरे बऱ्यापैकी लहान मुलांमध्ये पण बघायला मिळतात, कारण तेव्हा त्यांचे फीचर्स डेव्हलप झालेले नसतात। बरेचदा जसं आपलं वय वाढतं तसा हा राऊंड शेप चेंजही होतो। कधी कधी हा राऊंड शेप चेंज होत नाही, तर त्याला ॲक्च्युली तो तुमच्या फेसचा बेसिक शेप आहे राऊंड। एक दुसरा चौथा शेप आपल्याला जो आहे तो आहे स्क्वेअर। आता स्क्वेअर म्हणजे असं की तुमचा जो चेहरा आहे, तुमच्या चेहऱ्यावरचे फीचर्स बऱ्यापैकी स्क्वेअर शेपमध्ये असतात। सो इन अ केस तुमचा चेहरा जर पूर्णपणे असा असेल तर मॅक्झिमम जे फीचर्स तुमच्या चेहऱ्याचे आहेत, म्हणजे गालाचा हा भाग किंवा तुमची जी चिन लाईन आहे ती बऱ्यापैकी स्क्वेअर शेपला जाते। जो पुढचा आपला फेस शेप आहे तो आहे रेक्टँगल। तर रेक्टँगलमध्ये होतं असं की तुम्ही रेक्टँगल जसा इमॅजिन करता तसाच तो चेहरा असतो, म्हणजे चेहरा उभटही असतो आणि तुमचे फीचर्स स्ट्रेट असतात, म्हणजे फक्त गालाचेच नाही तर कपाळाचे, चिनचे हे फीचर्स स्ट्रेट राहतात आणि स्क्वेअरपेक्षा थोडे लांबसुद्धा असतात। पुढचा आपला जो फेस शेप आहे तो आहे ट्रायंगल। आता ट्रायंगल जो फेस शेप आहे तो आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतो। सो ट्रायंगल फेस शेपमध्ये तुमचं कपाळ जे छोटं आहे, पण तुमची जी चिन लाईन आहे ती कपाळापेक्षा मोठी जाते, म्हणजे चेहरा ट्रायंग्युलर शेपमध्ये दिसतो। आणि तसाच जो पुढचा फेस शेप आहे तो आहे इन्व्हर्टेड ट्रायंगल। तर इन्व्हर्टेड ट्रायंगल येतो आपला असा, ज्याच्यामध्ये तुमचा जो कपाळाचा भाग आहे तो तुमच्या चिनपेक्षा मोठा आहे। सो कपाळ मोठे आणि चिन छोटी आहे, सो ज्याच्याने एक इन्व्हर्टेड ट्रायंग्युलर स्ट्रक्चर तुमच्या फेसचं तयार होतं। असंच एक पुढचा फेस शेप आहे ज्याला आपण म्हणतो ट्रपेझॉइड। तर ट्रपेझॉइडमध्ये होतं असं की तुमचा जो फेस शेप आहे तो बऱ्यापैकी असा जातो, म्हणजे इन्व्हर्टेड ट्रायंगल आणि रेक्टँगल असं त्याचं मिक्सचर करून तो एक ट्रपेझॉइड फेस शेप तयार होतो। आणि आपला शेवटचा फेस शेप आहे तो म्हणजे डायमंड। तर डायमंड जसं आपण इमॅजिन करतो तसाच। इकडे एक हाय पॉईंट असा असतो की बरेचदा आपले चीकबोन्स जे आहेत ते खूप हायलाइटेड असतात, सो तुमचा चेहरा असा बाहेरही जातो आणि आतही येतो। सो दॅट इज अ डायमंड फेस शेप। हे सगळे जे फेस शेप्स आहेत त्याच्यातला कुठलाही फेस शेप असा नाही आहे जो वाईट आहे। प्रत्येक फेस शेप हा छानच असतो, ती एका व्यक्तीची आयडेंटिटी असते। प्रत्येक व्यक्तीचा एक वेगळा फेस शेप आणि तो त्यांची एक पर्सनॅलिटी डिनोट करतो। आता हे फेस शेप म्हणजे असेच्या असे चेहरे असतात असं नाही, थोडेफार त्याच्यात डिफरन्सेस असतात। म्हणजे आता हा ट्रायंगल आहे तर चेहऱ्याचा ट्रायंगल नाही दिसू शकत, पण आपल्याला अंदाज येतो की कपाळ जर लहान आहे, चिन लाईन जर लांब आहे, तर तो एक नॅचरली ट्रायंगलच फॉर्म होतो। सो ह्या सगळ्या गोष्टींना बघून तुमच्या फेस शेपचा तुम्ही अंदाज घ्यायला हवा। तुमचा जो फेस शेप आहे
त्या फेस शेपच्याच अनुसार तुमची हेअरस्टाईल असायला हवी. कसं आहे, तुमचा एक फेस शेप आहे, त्या फेस शेपला एन्हॅन्स करणारी हेअरस्टाईल म्हणजे त्या फेस शेपला अजून चांगलं दिसवणारी एक हेअरस्टाईल असते. एका दुसऱ्या व्यक्तीवर जी हेअरस्टाईल छान दिसते असं गरजेचं नाही ती आपल्यावरही चांगली दिसेल. सो फेस शेप आपला खूप इम्पॉर्टंट आहे की आपण ओळखायला हवा. सो आपण आपला फेस शेप ओळखूयात. पुढच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला तुमच्या फेस शेपला सूट करणारी हेअरस्टाईल आणि थोड्या काही मेकअप टिप्स सांगेन.